विद्यार्थी मित्रांनो, DCC बँक एक्झाम म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरची एक्झाम आता 26 तारखेला होणार आहे. तर लक्षात घ्या, त्याच धर्तीवर त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे बँकिंग अँड कॉर्पोरेशन. यावर आधारित 100+ प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लक्षात घ्या, या परीक्षेकरिता आपण एक सिरीज घेऊन आलो आहोत ज्यामध्ये कृषीविषयक ज्ञान आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, तांत्रिक प्रश्न, संगणक प्रश्न, मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न असे 2000 प्रश्न 99 रुपयाला भेटतील. परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा किंवा PDF फाईल जर पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. जर अभ्यासक्रमावर आधारित कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल 18,000 प्रश्न तर 249 रुपयामध्ये हे देखील आपण परचेस करू शकता. ॲप्लिकेशन थ्रू परचेस केल्याचा फायदा काय असेल? ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यावर सोल्युशन प्लस तुमचा रँक तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीचे वर्णन भारतीय अर्थविकासास सहाय्यभूत ठरलेली बाब म्हणून करता येणार नाही? वाढते औद्योगिक उत्पादन, विपुल श्रमशक्ती, अद्ययावत तंत्रज्ञान की हरित क्रांती? तर याचे योग्य उत्तर असेल विपुल श्रमशक्ती. पुढील प्रश्न, भारताची अर्थव्यवस्था अविकसित असण्याची जी आर्थिक कारणे दिली जातात त्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही? ऑप्शन आहेत भांडवलाची कमतरता, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, कुशल श्रमिकांचा अभाव आणि ऑप्शन आहे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे अपयश. तर हे जे कारण आहे ना, त्याचा काही संबंध नाही. वरील तिन्ही कारणांमुळे अविकसित असण्याची ही कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, भारताची अर्थव्यवस्था अविकसित असण्याबाबत जी सामाजिक कारणे दिली जातात त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही? ऑप्शन आहेत भारतातील जाती व्यवस्था, श्रमाला दिला जाणारा कनिष्ठ दर्जा, एकत्रित कुटुंब पद्धती आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र. तर दारिद्र्याचा दुष्टचक्र याचा समावेश यामध्ये करता येणार नाही. पुढील प्रश्न, खालील विधाने काळजीपूर्वक अभ्यासा व त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहे ते सांगा. पहिले विधान आहे, भारतात फक्त खाण उद्योगात आणि कृषी क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. दुसरे विधान, भारतासारख्या कृषीप्रधान देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धती अधिक सुयुक्तिक ठरते. तिसरे विधान, भारतात कृषी क्षेत्रात मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असल्याचे आढळून येते. तर याचे योग्य उत्तर आहे 2 आणि 3 ही जी विधाने आहेत ती विधाने मित्रांनो बरोबर आहेत. पहिलं विधान हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न, खालील विधानांपैकी असत्य विधाने ओळखायचं आहे. पहिले विधान आहे, सन 1911 ते 21 या दशकाचा अपवाद वगळता 1901 पासून भारतातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. दुसरे विधान, भारतातील आसाम राज्यात 1991ची जनगणना होऊ शकली नव्हती. तिसरे विधान, अखंड भारताच्या फाळणीमुळे गव्हाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब या प्रांताचा पश्चिम भाग पाकिस्तानात समाविष्ट झाला. चौथे विधान, फाळणीमुळे भारताला गमवावा लागलेला सिंध हा प्रांत प्रामुख्याने ऊस उत्पादककरिता प्रसिद्ध होता. पाचवे विधान, सन 1947मध्ये देशाची फाळणी झाली त्यावेळी ताकाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या बंगाल या प्रांताचा पूर्व भाग व बराचसा ताक गिरण्या तत्कालीन पूर्व पाकिस्तानात समाविष्ट झाल्या. तर असत्य विधान यापैकी कोणतं आहे? तर दुसरं आणि चौथं विधान हे विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. बाकीची विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी एकत्र येऊन परदेशातील कोळशाचे साठे मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोळसा व्हेंचर मर्यादित या विशिष्ट उद्दिष्टासाठी कंपनी उभारली आहे. खालीलपैकी कोणता उपक्रम यात सहभागी झालेला नाही? बघूयात. आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारतीय खाण विकास निगम, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम आणि भारत कोकिंग कोल मर्यादित. तर जे आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, ब्रिटिश राज्यकर्ते भारतातील साधन संपत्तीचे करीत असलेली लूट किंवा त्यांच्याकडून होत असलेले भारतीय शोषण हेच भारतातील दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे हे स्पष्टपणे मांडणारे भारतीय विचारवंत म्हणजे महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी की फिरोजशाह मेहता? याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, दादाभाई नौरोजींनी आपल्या
सुप्रसिद्ध वहन सिद्धांत ड्रेन थेरी आपल्या डॅश ग्रंथात मांडला आहे? 4 विधाने काळजीपूर्वक बघा. ज्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर योग्य उत्तर आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात प्रस्थापित झालेल्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप सर्वसामान्यतः डॅश या शब्दात सांगता येईल? तर भारताची जी अर्थव्यवस्था आहे ना ती कशी आहे? तर संमिश्र अर्थव्यवस्था आहे. पुढील प्रश्न, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान बाब. पुढील प्रश्न, सुयोग्य अशा स्वायत्त आर्थिक रचनेसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्राकडून राज्यांकडे महसूल देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था खालील कोणत्या माध्यमातून केली जाते? पहिले विधान, केंद्रीय कर संकलनातून करांची विभागणी. विशिष्ट क्षेत्राच्या विकासासाठी अनुदान. तिसरं विधान, राज्यांनी उभारलेल्या कर्जाव्यतिरिक्त केंद्राकडून राज्यांना कर्ज. तर ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न, आर्थिक व्यवस्थेतील समतोल म्हणजेच बचतीची व गुंतवणुकीचे सारखेच मार्ग उपलब्ध असणे. अशा वेळी सरकारी खर्च कसा असला पाहिजे? तर हा कसा असला पाहिजे? तर सरकारी खर्च हा सरकारी महसुलाइतका असला पाहिजे. पुढील प्रश्न, रेल्वे मंत्रालय व पोलाद मंत्रालयाकडून संयुक्तरित्या ॲक्सल उत्पादनाचा कारखाने कोठे उभारला जात आहे? तर हा उभारला जात आहे नवे जलपैगुडी, पश्चिम बंगाल या ठिकाणी. पुढील प्रश्न, सरकारी खर्चाची नियोजन खर्च व अनियोजन खर्च अशा विभागणी रद्द करून त्याऐवजी निराळी विभागणी करावी असे उच्चाधिकार समितीने सुचवले आहे. निराळ्या विभागणीचा योग्य पर्याय निवडा. तर तो असेल भांडवली खर्च व महसुली खर्च. पुढील प्रश्न, ग्रामीण भागात मूलभूत सोयीसुविधा पुरविणाऱ्या भारत निर्माण या कार्यक्रमात खालील घटक समाविष्ट आहेत? ऑप्शन आहेत रस्ते, दूरसंचार जोडणी, आरोग्य आणि निवास. तर कशाचा समावेश आहे? तर 1, 2 आणि 4 म्हणजेच काय? रस्ते, दूरसंचार जोडणी आणि निवास. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून द्या आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता. पुढील प्रश्न आहे, सन 2009 आणि 10 मधील स्थितीनुसार म्हणजेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 66व्या फेरीच्या निष्कर्षानुसार भारतातील रोजगारात खालीलपैकी कोणत्या 4 क्षेत्रांचा हिस्सा जवळपास 85% इतका अधिक आहे? तर राईट आन्सर आहे कृषी, विनिर्माण, व्यापार, हॉटेल, उपगृहे आणि बांधकाम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा मध्यवर्ती बँक या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपलं मटेरियल ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण परचेस करू शकतात. 249 किंवा 99 आपल्याला जेही सोयीस्कर असेल ते मटेरियल परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.